हाय फ्रेंड्स, वेलकम इन माय यूट्यूब चॅनल प्रणव एचू मंत्रा. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुमचं सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 8 सब्जेक्ट सायन्स फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या पर्टिक्युलर चॅप्टरचं लेक्चर नंबर 3 घेणार आहोत. तुम्हाला या चॅप्टरचे जर आधीचे जे व्हिडिओ लेक्चर्स हवे असतील तर ते आपल्या चॅनलवर प्रणव एजू मंत्रा या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्ही ते पाहू शकतात. सो आज आपण या चॅप्टरचं पार्ट 3 घेणार आहोत. सो लेट स्टार्ट. सो फ्रेंड्स, हा चार्ट आपण आता शिकणार आहोत. आपण या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ते लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या चॅप्टरचं आधीचे कंटेंट कन्सेप्ट आपण शिकलो आहोत. त्या आधीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये तुम्हाला ते मिळतील. आणि त्या कंटेंटमध्ये आपण काय पाहिलं तर विविध असे किंगडम्स ते शास्त्रज्ञांनी सायंटिस्टनी सर्च केले, इन्व्हेंट केले आणि त्यांचे क्लासिफिकेशन केलं गेलं. आणि ते क्लासिफिकेशन करण्यासाठी कोणते क्रायटेरिया यूज केले आहेत ते आपण देखील पाहिले. पण आता कोणतं क्लासिफिकेशन केलं गेलं आणि कोणते ते किंगडम आहेत ते आपण पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट. आता फर्स्ट किंगडम आहे मोनेरा. फर्स्ट किंगडम इज मोनेरा. मोनेराशी रिलेटेड आणि इतर जे किंगडम्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड स्टडी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. सो सुरुवात करूयात. फ्रेंड्स, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ॲक्टिव्हिटी दिली आहे. आता लॉकडाऊन असल्यामुळे सगळे स्कूल्स बंद आहे, त्यामुळे आपल्याला ॲक्टिव्हिटी अशी क्लिअरली परफॉर्म नाही करता येऊ शकत, पण आपण पिक्चरद्वारे ती समजून घेऊ शकतो. सो आपण ॲक्टिव्हिटी पाहूयात. तर ॲक्टिव्हिटी काय आहे? टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ अ कर्ड ऑर बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड, डायल्यूट इट विथ लिटल वॉटर. फर्स्ट ऑफ ऑल आपण डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय ते आपण पाहूयात. एखाद्या ॲसिड किंवा बेसमध्ये किंवा एखाद्या पदार्थात जर आपण काही अमाऊंट ऑफ वॉटर जर ॲड केलं, तर एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण वॉटर ॲड केलं तर त्याला म्हणतात डायल्यूट. आणि म्हणजे वॉटर ॲड न करता ती वस्तू जशी तशी ठेवली म्हणजे ती प्युअर फॉर्ममध्ये असेल तर तिला कॉन्सन्ट्रेट असं म्हटलं जातं. मग इथे आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं आहे तर दही किंवा बटरचं एक ड्रॉप असं एका स्वच्छ अशा ग्लासच्या स्लाईडवर घ्या आणि तिच्यामध्ये थोडं वॉटर ॲड करा. आणि नंतर काय करायचं आहे, केअरफुली कीप अ कवर स्लिप आणि त्याच्यावर एक कवर स्लिप ठेवा. त्यानंतर ऑब्झर्व इट अंडर हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. मोठ्या अशा हाय पॉवरच्या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. आपल्याला काय दिसतं, निरीक्षण करून काय दिसतं ते आपल्याला नोट करायचं आहे. सो मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. ऑल टाईप्स ऑफ ब्ल्यू ग्रीन अल्गे आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. सो आपण जेव्हा ते निरीक्षण करत असू, ऑब्झर्वेशन करत असू, तेव्हा आपल्याला काय दिसेल तर मूव्हिंग अ स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. तिथे आपल्याला त्या स्मॉल ड्रॉप ऑफ बटर ऑर कर्डमध्ये आपल्याला असे स्मॉल रॉडसारखे असे मायक्रोब्स दिसतील, ते म्हणजे लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया. या बॅक्टेरियाला लॅक्टोबॅसिलाय असं नाव आहे. नंतर आहे ऑल टाईप्स ऑफ ब्ल्यू ग्रीन अल्गे आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. अल्गे हा देखील एक स्पेसिफिक असं मायक्रोब आहे. तर या अल्गेचे जे ब्ल्यू किंवा ग्रीन असे जे टाईप्स आहेत हे किंगडम मोनेरा यामध्ये इन्क्लूड होतात. अल्गेचे जे ब्ल्यू असे ग्रीन टाईप्स आहेत, डिफरंट जे टाईप्स आहेत किंवा काही सिमिलॅरिटीज देखील त्यांच्यात असतात, तर हे जे टाईप्स आहे हे किंगडम मोनेरामध्ये कन्सिस्ट होतात. सो आता आपण याचे कॅरेक्टरिस्टिक पाहूयात. किंगडम मोनेरामध्ये जे ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड होतात त्यांचे आपण काही प्रॉपर्टीज पाहूयात. सो फर्स्ट पॉईंट आहे ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेलर. हे जे सगळे ऑर्गॅनिझम आहे ते एकपेशीय आहे. नंतरचा पॉईंट आहे दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय तर स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. आणि हेटेरोट्रॉपिक म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारे. नेक्स्ट पॉईंट आपण पाहूयात. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनल्स. फ्रेंड्स, मी तुम्हाला प्रोकॅरियोटिक याचा अर्थ देखील आधी सांगितला आहे. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय तर असे ऑर्गॅनिझम ज्यांचा न्यूक्लियस हा डेव्हलप नाही आहे, म्हणजे त्यांचा जो न्यूक्लियस आहे हा फर्स्ट स्टेजचा आहे, तो अनडेव्हलप आहे. मग इथे जे असं सांगितलं गेलं आहे की किंगडम मोनेरामध्ये जे ऑर्गॅनिझम येतात त्यांचे जे न्यूक्लियस आहे म्हणजे त्यांच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे आणि सेल ऑर्गनल्स हे देखील प्रेझेंट नाही आहेत. सो हा झाला किंगडम मोनेरा. आता आपण सेकंड किंगडम प्रोटिस्टा हा पाहूयात. किंगडम प्रोटिस्टा याचं स्ट्रक्चर तुम्हाला ज्या दिसत असलेल्या इमेजेसमध्ये दिसतं आहे. सो आता आपण प्रोटिस्टा या किंगडमच्या स्टडीला सुरुवात करूया.
तुम्हाला इथे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तर ती ॲक्टिव्हिटी काय आहे ते आपण पाहूयात. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ अ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास स्लाईड. एका स्वच्छ अशा ग्लासच्या स्लाईडवर तुम्हाला एका तलावातल्या पाण्याचा थेंब घ्यायचा आहे आणि नंतर ऑब्झर्व इट अंडर लो पॉवर अँड हाय पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. तो जो पॉन्डमधला जो वॉटरचा ड्रॉप आहे, तलावातल्या पाण्याचा जो थेंब आहे, त्याला मायक्रोस्कोपद्वारे लो पॉवर आणि हाय पॉवरमध्ये आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. यू विल फाइंड सम मोटाईल मायक्रोब्स विथ इरेग्युलर शेप. दिस आर अमिबा. तर तुम्हाला निरीक्षणामध्ये काय दिसेल, तर इरेग्युलर शेप म्हणजे असा स्पेसिफिक शेप नसलेला मायक्रोब तुम्हाला तिथे दिसेल आणि त्याचं नाव काय आहे, तर अमिबा. त्याला अमिबा असं म्हणतात. त्याला इरेग्युलर शेप आहे म्हणजे त्याला असा स्पेसिफिक आकार नाही आहे. अमिबा, युग्लेना, पॅरामोशियम, वॉलवॉक्स हे तुम्हाला फॉलोविंग इमेजेसमध्ये दिसत आहेत. दिस आर एक्झाम्पल ऑफ द किंगडम टू प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये हे जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. सो आता आपण त्याचे कॅरेक्टर्स पाहूयात, कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात. तर त्याचे प्रॉपर्टीज, त्याचे गुणधर्म काय आहेत ते आपण पाहूयात. तो फर्स्ट आहे, प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस इन्क्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. प्रोटिस्टा या किंगडममध्ये जे ऑर्गॅनिझम येतात, विच आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम, त्यांच्यामध्ये सिंगल सेल ही प्रेझेंट आहे, विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस, त्यांच्यामध्ये असा वेल डिफाईन्ड पूर्णपणे डेव्हलप असा न्यूक्लियस आहे. इन्क्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तो जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये कन्सिस्ट आहे, त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये तो प्रेझेंट आहे. सेकंड पॉईंट आपण पाहूयात. दे हॅव स्युडोपोडिया ऑर हेअर लाईक सिलिया और व्हीप लाईक फ्लॅजेला फॉर द लोकोमोशन. हे जे प्रोटिस्टा इन्क्लुडिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यावर सिडोपोडिया और हेअर लाईक सिलिया हे प्रेझेंट आहेत, और व्हीप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन, त्यांच्या होणाऱ्या हालचालीसाठी त्यांच्यावर फ्लॅजेला हे प्रेझेंट असतात. सो फ्रेंड्स, ही जी प्रॉपर्टीज आहे, सिडोपोडिया और हेअर लाईक हे प्रेझेंट, सिलिया आणि फ्लॅजेला हे प्रेझेंट असणं लोकोमोशनसाठी, ही एक इम्पॉर्टंट आणि स्पेसिफिक प्रॉपर्टी ही प्रोटिस्टा कंटेन करणाऱ्या ऑर्गॅनिझमची आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहूयात. ऑटोट्रॉप्स एक्झाम्पल युग्लेना, वॉलवॉक्स. आता आपण आधीच्या या इमेजमध्ये युग्लेना आणि वॉलवॉक्स यांची आपण इमेज पाहिली होती. तर ते ऑटोट्रॉप्स आहेत, ते स्वयंपोषी आहेत. कंटेन्स क्लोरोप्लास्ट, त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट हे प्रेझेंट आहेत. हेट्रोट्रॉप्सचे एक्झाम्पल कोणते आहेत, तर अमिबा आणि पॅरामोशियम. आपण जे प्रोटिस्टाचे जे एक्झाम्पल पाहिले, अमिबा आणि पॅरामोशियम, हे हेट्रोट्रॉप्स म्हणजे हे दुसऱ्यावर अवलंबून असतात, अन्नासाठी ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. सो हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा कोरिलेशन चा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये येऊ शकतं, हे त्यासाठी हे लक्षात ठेवा. आता आपण नेक्स्ट किंगडम पाहूयात. किंगडम थर्ड, फंगी. आता आपण हा किंगडमचा स्टडी करणार आहोत. सो लेट स्टार्ट. फंगी या किंगडमचं स्ट्रक्चर तुम्हाला फॉलोविंग इमेजेसमध्ये दिसतं आहे. सो तुम्ही ते पाहू शकतात. आता आपण हे फंगी हे किंगडम ॲक्टिव्हिटी थ्रू समजून घेऊया. तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ अ ब्रेड और भाकरी अँड कीप इन अ कंटेनर विथ लीड फॉर 2-3 डेज. तर आपल्याला काय करायचं आहे, तर ब्रेड जे आपल्याला माहिती आहेत, ब्रेड किंवा भाकरी यांचा असा मॉइस्ट म्हणजे स्वच्छ असा पीस, एक तुकडा आपल्याला 2 ते 3 दिवसांसाठी एका कंटेनरमध्ये ठेवायचा आहे. आफ्टर 2-3 days, a fine cotton thread like tuft is found growing on surface of the bread. सो आपण ते जे तुकडे आहेत भाकरीचे किंवा ब्रेडचे, ते आपण 2 ते 3 दिवसांसाठी ठेवल्यानंतर एका कापसासारखे असे फाईन असे दोऱ्यासारखे थ्रेड लाईक टफ्ट त्याच्यावर उगवतील म्हणजे ग्रोविंग आपल्याला दिसतील. ते आपल्याला उमटतील तिथे सरफेस ऑफ द ब्रेड. आपण ब्रेड किंवा भाकरी जेव्हा घेऊ, ते जर आपण 2-3 दिवसांसाठी जर ठेवले तर त्यांच्यावर थ्रेड लाईक कसं कॉटनसारखं पांढरं शुभ्र एक सरफेस, त्याच्यावर एक लेअर ब्रेडवर तयार होईल. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ अ फ्यू थ्रेड्स फ्रॉम दिस कल्चर अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. 2-3 ब्रेड घेऊन आपण त्यांचं असं जास्त स्पेसिफिक अमाऊंटमध्ये ते घेऊ शकतो आणि त्यांना स्लाईडवर घेऊन आपण ते मायक्रोस्कोपमधून आपण ते ऑब्झर्व करू शकतो. ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला त्या भाकरीच्या किंवा ब्रेडच्या तुकड्यावर काही स्मॉल असे पार्टिकल्स दिसतील. व्हाईट कलरचे ते स्मॉल पार्टिकल्स असतील, त्यालाच आपण बुरशी किंवा फंगी असं म्हणतो. आता आपण याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात. सो फर्स्ट पॉईंट आहे, दीज आर नॉन ग्रेन युकॅरियोटिक हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स.
फंगीमध्ये जे ऑर्गॅनिझम इन्क्लूड होतात, समाविष्ट होतात, ते नॉन ग्रीन म्हणजे ग्रीन कलरचे ते नसतात. युकॅरिओटिक म्हणजे त्यांचा जो न्यूक्लियस आहे तो वेल डिफाईन्ड म्हणजे डेव्हलप आहे. आणि ते हेटेरोट्रॉपिक म्हणजे परपोषी, आपल्या अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारे हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स ते आहेत. सेकंड पॉईंट आपण पाहूयात. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स. फंगीमध्ये जे ऑर्गॅनिझम येतात त्यांच्यातील काही हेटेरोट्रॉपिक म्हणजे परपोषी, तर काही सॅप्रोट्रॉप्स आहे. सॅप्रोट्रॉप्स म्हणजे मीन्स डिपेंड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. सॅप्रोट्रॉप्स याचा अर्थ तुम्हाला आधी सांगितला गेला आहे की फंगीमध्ये जे इन्क्लुडिंग ऑर्गॅनिझम असतात ते काही मृत पावलेल्या ऑर्गॅनिझमवर, त्यांच्या मॅटरवर ते फीड करत असतात. मृत पावलेल्या ऑर्गॅनिझमवर ते जेव्हा कुजत असतात तेव्हा त्यांच्यावर ते अन्नाचा साठा मिळवतात, त्यांचं ते अन्न असतं. पुढील पॉईंट आपण पाहूयात. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड इज अ कायटिन. ऑर्गॅनिझम जे फंगीमध्ये येतात त्यांची जी सेल वॉल आहे ती टफ कठीण अशा कॉम्प्लेक्स शुगरपासून बनवली जाते, त्यालाच कायटिन असं म्हणतात. हे फिल इन द ब्लँक्समध्ये येऊ शकतं, सो फ्रेंड्स हे लक्षात ठेवा. पुढील पॉईंट आहेत. सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लिया आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. काही फंगी जे ऑर्गॅनिझम असतात ते थ्रेड लाईक म्हणजे दोऱ्यासारखे असतात आणि मेनी न्यूक्लियाय म्हणजे त्यांचे जे न्यूक्लियस असतात ते सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. आणि फंगी या किंगडमचे एक्झाम्पल पाहूयात. बेकर्स ईस्ट, ॲस्परजिलियस फंगी ऑन कॉर्न, पेनिशिलियम मशरूम्स. म्हणजे बेकर्स ईट बेकरीची जी ईस्ट असते तिच्यावर हे देखील असतात. आणि फंगी ऑन अ कॉर्न मक्यावरची जी बुरशी असते तिलाच ॲस्परजिलियस हे देखील एक्झाम्पल आहे. आणि मशरूम्स त्यालाच पेनिसिलियम असं देखील म्हटलं जातं, हे देखील त्याचं एक्झाम्पल आहेत. इथे तुम्हाला पुढे पिक्चरमध्ये दिसतं आहे बेकर्स ईस्ट, पेनिसिलियम, ॲस्परजिलियस आणि मशरूम्स हे फंगी या किंगडमचे इमेजेस आहे, हे टाईप्स आहेत. सो फ्रेंड्स पुढे पाहूयात. दो मेनी सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द विटाकर्स हिज 5 किंगडम सिस्टीम इज वाइडली ॲक्सेप्टेड. विटाकर्स या शास्त्रज्ञानंतर त्यांनी मांडलेल्या क्लासिफिकेशननंतर विविध अशा सायंटिस्टनी त्यांचं स्वतःचं मत मांडलं, त्यांचं स्वतःचं संशोधन इंट्रोड्यूस केलं. पण विटाकर्स या सायंटिस्टने जे 5 किंगडम अस्तित्वात आणले होते, इन्व्हेंट केले होते, हीच 5 किंगडम सिस्टीम, त्याने जी 5 किंगडम सिस्टीम ही जी अस्तित्वात आणली होती, इन्व्हेंट केली होती, ती पूर्ण जगामध्ये ॲक्सेप्ट केली गेली. ती शुअरली पहिली प्रायोरिटी विटाकर्स या शास्त्रज्ञाला दिली गेली. त्याची जी ही सिस्टीम आहे ती पूर्ण जगामध्ये ॲक्सेप्ट केली गेली. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला जर हे व्हिडिओ लेक्चर आवडत असतील तर प्लीज या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना देखील शेअर करा. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल फॉर मोर स्टडी मटेरियल. थँक्स फॉर वॉचिंग.